नमस्कार मित्रांनो, लक्ष करिअर पॉईंट यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण शेकडेवारी या प्रकरणातील निवडणूक, उमेदवार, मतदान या संबंधित प्रश्न बघणार आहोत. मित्रांनो, आपण जर आपल्या या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून आपल्याला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. तर मित्रांनो, सुरुवात करू पहिल्या प्रश्नापासून. पहा, पहिला प्रश्न. एका निवडणुकीत 2 उमेदवार असून एका उमेदवाराला 30% मते पडली आणि तो 16,000 मतांनी पराभूत झाला. तर त्या निवडणुकीत एकूण किती मतदान झाले? पहा मित्रांनो, या निवडणुकीत 2 उमेदवार आहे. पहा, पहिला उमेदवार आणि दुसरा उमेदवार. त्यापैकी एका उमेदवाराला, पहिल्या उमेदवाराला किती मते मिळाली? 30% मते मिळाली आणि तो किती मतांनी पराभूत झाला? 16,000 मतांनी. पहा मित्रांनो, एकूण मतदान म्हणजे 100%. या 100% पैकी एकाला 30% मतदान पडले, तर दुसऱ्याला 100 वजा 30 केले तर 70% मतदान मिळाले असेल. पहा, पहिल्याला 30% मतदान मिळाले तर दुसऱ्याला 70% मतदान. 70मधून 30 वजा केले तर 40% मतदान पहिल्या उमेदवाराला कमी पडले. म्हणजे पहिला उमेदवार 40% मतांनी काय झाला? पराभूत झाला. म्हणजे 40% मतदान म्हणजे किती? 16,000 मते. म्हणजे तो 16,000 मतांनी काय झाला? पराभूत झाला. पहा मित्रांनो, 40% म्हणजे किती? 16,000. तर 100% म्हणजे किती? 100% म्हणजे किती हे आपल्याला काढायचं आहे. या पद्धतीने मांडणी करायची मित्रांनो. तर आता तिरकस गुणाकार करून हा प्रश्न सोडवू. पहा, 100 गुणिला 16,000. 100 गुणिला 16,000 भागेला 40. अशा पद्धतीने मांडणी करायची. आता भाग देऊ. पहा मित्रांनो, खाली 0 कट आणि वरील 0 कट होईल. 4 1 4, 4 चौक 16. पहा, 100 गुणिला 400. 100 गुणिला 400 किती होतील? 40,000. तर मित्रांनो, आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. अशा पद्धतीने मित्रांनो हा प्रश्न सोडवायचा आहे. अशाच पद्धतीने आपण दुसरा प्रश्न पाहू. दुसरा प्रश्न. राम आणि श्याम असे 2च उमेदवार ग्रामपंचायत निवडणुकीत उभे होते. रामला एकूण मताच्या 30% मते पडली, परंतु त्याला श्यामपेक्षा 260 मते कमी पडल्यामुळे तो पराभूत झाला. तर त्या निवडणुकीत एकूण किती जणांनी मतदान केले? पहा, एकूण किती जणांनी मतदान केले म्हणजे आपल्याला 100% मतदान किती झाले हे काढायचं आहे. पहा मित्रांनो, पहिला उमेदवार आहे राम, दुसरा उमेदवार आहे श्याम. पहा, रामला एकूण मताच्या किती मते मिळाली? 30% मते मिळाली. तर 100 पैकी 30 वजा केले तर श्यामला किती मतदान पडले असेल? 70%. पहा मित्रांनो, 70मधून 30 वजा केले तर 40% म्हणजे 40% मते रामला कमी मिळालेले असतील. तर हे 40% मते म्हणजे किती मते आहेत? 260 मते. पहा मित्रांनो, 40% मते म्हणजे 260 मते. तर 100% मते म्हणजे किती मते? तर मित्रांनो, या ठिकाणी तिरकस गुणाकार करू. पहा, 260 गुणिला 100 भागेला 40. तर मित्रांनो, अशा पद्धतीने मांडणी करायची आणि उत्तर सोडवायचं आहे. पहा, खाली 0 कट, वरी 0 कट होईल. पहा, 4ला आणि 10ला 2ने भाग जातो. 2 पंचे 10
बेदुने 4. पहा दोनाने वरील 260ला भाग जातो. बेकबे बेकबे बेत्रिक 6 म्हणजे या ठिकाणी होईल 130. पहा मित्रांनो 130 गुणेला 5. 13 पाचे 65 आणि 1 0 म्हणजे एकूण मतदान किती झाले 650. तर पर्याय क्रमांक 1 हे आपलं उत्तर असेल. तर मित्रांनो पुढचा प्रश्न पाहू. तिसरा प्रश्न. दोनच उमेदवार उभे असलेल्या एका निवडणुकीत ज्या उमेदवाराला 44% मते मिळाली तो 1600 मतांनी हरला. जर त्या निवडणुकीत 8% मत अवैध ठरली तर त्या निवडणुकीत एकूण किती मतदान झाले. पहा मित्रांनो या ठिकाणी 8% मते अवैध ठरलेली आहे. तर याचा अर्थ असा होईल की 8% मतं बाद ठरली असेल किंवा 8% जणांनी मतदान केले नसेल. तर पहा एकूण 100%पैकी 8% मतदान झाले नाही तर किती टक्के मतदान झाले असेल मग 100 वजा 8 92%. 92% मतदान झाले असेल. पहा मित्रांनो ही मते काय आहे वैध ठरली आहे. पहा पहिला उमेदवार त्या उमेदवाराला किती मते मिळालेली आहे 44%. तर दुसऱ्या उमेदवाराला 92 वजा 44 केले तर किती मते मिळालेले असतील. पहा 92 वजा 44. तर पहा मित्रांनो वजाबाकी करू. पहा 2तून 4 जात नाही म्हणून या ठिकाणातून 1 घ्यायचा. या ठिकाणी राहतील 8 या ठिकाणी राहतील 12. 12तून 4 गेले 8. 8तून 4 गेले 4. तर मित्रांनो 92मधून 44 वजा केले तर किती उरले 48. म्हणजे दुसऱ्या उमेदवाराला किती मते मिळालेले असतील 48. पहा मित्रांनो या 48मधून 44 वजा केले तर किती उरतील 4%. तर मित्रांनो दुसऱ्या उमेदवाराला पहिल्या उमेदवारापेक्षा 4% मते शिल्लक आहे. म्हणजे पहिला उमेदवार 4% मतांनी काय झाला असेल हरला असेल. त्याला 4% मते कमी मिळाली. म्हणजे 4% मते कमी मिळाले म्हणजे ते 4% मते किती आहे 1600. हे 4% मते आहे 1600. तर मित्रांनो 4% म्हणजे 1600. तर 100% म्हणजे किती. पहा मित्रांनो तिरकस गुणाकार करू. 100 गुणेला 1600 भागेला 4. पहा 4 1 4 4 चौक 16. 400 गुणेला 100. 5 400 आणि वरील 2 शून्य म्हणजे निवडणुकीत एकूण किती मतदान झाले 40,000. तर मित्रांनो पर्याय क्रमांक 1 हे आपलं उत्तर असेल. तर मित्रांनो पुढचा प्रश्न पाहू. चौथा प्रश्न. दोनच उमेदवार उभे असलेल्या एका निवडणुकीत ज्या उमेदवाराला 42% मते मिळाली तो 12,000 मतांनी हरला. जर त्या निवडणुकीत 10% मत अवैध ठरली तर त्या निवडणुकीत एकूण किती मतदान झाले. पहा मित्रांनो 100%पैकी 10% मतदान अवैध ठरली. अवैध म्हणजे ही 10% बाद झाली असेल किंवा 10% लोकांनी मतदान केले नसेल. तर मित्रांनो पहा 100%पैकी 10 जणांनी मतदान केलेलं नाही तर किती जणांनी मतदान केले असेल 90% लोकांनी. पहा
पहिला उमेदवार आणि दुसरा उमेदवार. पहिल्या उमेदवाराला 42% मते मिळाली. तर 90 म्हणून 42 वजा केले तर दुसऱ्या उमेदवाराला 48 मते मिळालेली असतील. पहा, ह्या 90 मधून 42 वजा केले तर दुसऱ्या उमेदवाराला किती मते मिळालेले असतील? 48. तर मित्रांनो, दुसऱ्या उमेदवारापेक्षा पहिल्या उमेदवाराला किती टक्के मते कमी मिळालेली आहे? 6%. पहा, 48 मधून 42 वजा केले तर किती उरतील? 6. म्हणजे पहिल्या उमेदवाराला दुसऱ्या उमेदवारापेक्षा 6% मते कमी मिळालेली आहे. म्हणजे 6% मतांनी तो काय झाला आहे? हारला आहे. तर 6% म्हणजे किती आहे मग? 12,000. तो 12,000 मतांनी हरलेला आहे. 6% म्हणजे 12,000. पहा, 6% म्हणजे 12,000. तर 100% म्हणजे किती? तर मित्रांनो, तिरकस पद्धतीने गुणाकार करून हा प्रश्न सोडवायचा आहे. पहा, 100 गुणेला 12,000 भागेला 6. पहा, 6 एक 6, 6 दुने 12. पहा मित्रांनो, हे 2,000 आणि हे वरील 2 शून्य. तर मित्रांनो, पर्याय क्रमांक 1 हे आपलं उत्तर असेल. पुढचा प्रश्न पाहू मित्रांनो. एका निवडणुकीत एकूण 7,500 मतदान झाले, पण त्यापैकी 20% मते अवैध ठरली. जर एका उमेदवाराला वैध मताच्या 55% मते पडले असतील तर दुसऱ्या उमेदवाराला किती मते पडले असतील? पहा मित्रांनो, 100% पैकी 20% मते काय झाली? अवैध ठरली. म्हणजे बाद झाली किंवा 20% लोकांनी मतदान केले नसेल. पहा, 100% पैकी 20% वजा केले तर 80% मते कशी ठरली? वैध ठरली. पहा, एकूण मतदान किती झाले? 7,500. या मतदानापैकी 80% मते कशी ठरली? वैध. पहा मित्रांनो, तर 7,500चे 80% काढून घेऊ. पहा, वरील शून्य कट, खाली शून्य कट, वरील शून्य कट, खाली शून्य कट. पहा, 8 पंचे 40, आजचे आले 4, 8 7 56, 56 आणि 4 60. तर मित्रांनो, 6,000 मते वैध ठरली. म्हणजे 80% म्हणजे किती? 6,000. तर पहा मित्रांनो, एका उमेदवाराला वैध मताच्या 55% मते मिळाली. हे वैध मते आहेत. या मतापैकी एका उमेदवाराला काय? 55% मते मिळाली. पहा, या 6,000ला आपण 100% मानू. 100% म्हणजे 6,000. पहा, या मतापैकी 55% मते एका उमेदवाराला पडली. पहा, एकाला 55% मिळाली, तर दुसऱ्याला किती मिळालेले असतील? 100 वजा 55 केले तर दुसऱ्याला 45% मते मिळालेली असतील. तर पहा मित्रांनो, 100% म्हणजे 6,000 मते. तर आपल्याला विचारलेलं काय आहे की दुसऱ्या उमेदवाराला किती मते पडले असेल?
दुसरा उमेदवार 45% पहा या 45% किती मतदान मिळालेले असेल. अशा पद्धतीने मांडणी करायची मित्रांनो आणि तिरकस गुणाकार करायचा. पहा 45 गुणेला 6000 भागेला 100. पहा मित्रांनो खालील 2 शून्य कट, वरील 2 शून्य कट. 45 गुणेला 60 करायचे आहे. 6 पंचे 30, हातचा आला 3, 6 चौक 24 आणि 3 25 26 27 आणि 1 शून्य. तर मित्रांनो 45% म्हणजे 2700. तर मित्रांनो दुसऱ्या उमेदवाराला किती मते मिळालेली असतील? 2700. तर पर्याय क्रमांक 1 हे आपलं उत्तर असेल. तर मित्रांनो पुढचा प्रश्न पाहू. शेवटचा प्रश्न. एका निवडणुकीत 8% मतदारांनी मतदान केले नाही, तर निवडणुकीत फक्त 2च उमेदवार होते. निवडून आलेल्या उमेदवारास एकूण मताच्या 48% मते मिळून त्याने 1100 मतांनी दुसऱ्या उमेदवाराचा पराभव केला, तर निवडणुकीत एकूण मतदान किती होते? पहा मित्रांनो 100%पैकी 8% मतदान झाले नाही, म्हणजे 92% मतदान झाले. पहा एका उमेदवाराला म्हणजे पहिल्या उमेदवाराला 48% मते मिळाली. तर दुसऱ्या उमेदवाराला पहा 92मधून 48 वजा केले तर दुसऱ्या उमेदवाराला 44% मते मिळतील. पहा मित्रांनो पहिला उमेदवार दुसऱ्या उमेदवारापेक्षा किती टक्के मतांनी विजयी झाला आहे? 48 वजा 44 केले तर 4% मतांनी तो विजयी झाला आहे. म्हणजे पहिल्या उमेदवाराने दुसऱ्या उमेदवाराचा 4% मतांनी काय केलेला आहे? पराभव केलेला आहे. म्हणजे हे 4% मते म्हणजे 1100 मते, म्हणजे 1100 मतांनी दुसऱ्या उमेदवाराचा पराभव झालेला आहे. पहा 4% म्हणजे 1100. पहा मित्रांनो 4% बरोबर 1100, तर 100% म्हणजे किती? तिरकस गुणाकार करायचा आहे मित्रांनो. 100 गुणेला 1100 भागेला 4. पहा 4च्या पाड्यात 100 येतात. 4 1 4, 25 चौक 100. तर मित्रांनो गुणाकार करू. पहा 1100 गुणेला 25, 25 गुणेला 0 0, 25 गुणेला 0 0, 25 1 25, आजचे आले 2, 25 1 25, 25 आणि 2 27. तर उत्तर निघेल 27,500. तर मित्रांनो पर्याय क्रमांक 1 हे आपलं उत्तर असेल. तर मित्रांनो अशाच पद्धतीने हे प्रश्न सोडवायचे आहे. मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. धन्यवाद मित्रांनो.